सियावर रामचंद्र की जय. हनुमंतांनी रावणाच्या अहंकारावरच आघात करायला सुरुवात केली आहे. ज्याच्या जोरावर तू उडतोय ना त्याच्यावर आघात करायचा आहे. याचा फटका रावणाला तर बसणार आहे, पण लंकेतल्या लोकांच्या मनामध्ये भय उत्पन्न होणार आहे. एक मरकट हे करून जात तर बाकीची काय करतील आल्यावर. ही अवस्था, हे भय असलं पाहिजे ना. म्हणून त्याच्या 8 घोड्यांना, अक्षकुमाराच्या 8 घोड्यांना थापडात मारलं. रथाचा जोड तोडला, बैठक मोडली, जमीन दोस्त केला. अक्षकुमार खाली कोसळलाय. लंकेतल्या लोकांनी अक्षकुमाराला असं खाली कोसळलेलं कधी बघितलं नव्हतं. आपल्या लोकांच्या मनामध्ये राजकुमाराविषयीचा विश्वास उडून जायला नको म्हणून अक्षकुमारांनीही इथे आपल्या शक्तीचा वापर करायचं ठरवलेला आहे. आणि काय केलं, खाली पडल्याबरोबर तो पटकन उठलाय आणि आकाश मार्गात जाऊन हनुमंताच्या सोबत युद्ध करू लागलाय. उडू लागलाय तोही. एवढ्या 11 विक्राळ हनुमंताच्या सोबत लढायचं असेल तर त्या उंचीवर जाऊन लढलं पाहिजे ना. मग अक्षकुमाराने आपल्या पायांनाच पंखाचं रूप दिलंय आणि उडू लागलाय आणि वर जाऊन हनुमंतांच्या वरती वार करतोय. धनुष्यबाणाने वार करतोय, पुन्हा बाण सोडतोय. हनुमंतांनी विचार केला, मी याला जमिनीवर पाडावं आणि पुन्हा गाडावं असं म्हणत होतो. हा काय पाडून गाडायच्या लायकीचा दिसत नाहीये. हनुमंतांचा विचार चालू असेपर्यंत अक्षकुमाराचे बाणावर बाण चालू होते. हनुमंत म्हणाले, याला जरा आता पद्धतशीर मार्गाने संपवला पाहिजे. काय देव सुद्धा असा विचार करतात ना की दहशत अशी बसली पाहिजे. हे आपल्याकडं उगा असतं हे गुंडांचं साम्राज्य सगळं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना गुंड कसं करतात ते. म्हणजे गल्लीतल्या एखाद्या मरतुकड्या माणसाला गल्लीत 4 चौकाच्या समोर मरणाचं हाणतील. मरतुकड्यानं मार खाल्ला की उगाच ताकदवान घाबरतात. ताकदवानाला मारायची गरज नसते. तो उगाच घाबरतो की अरे बापरे, भर चौकात रस्त्यावर कसलं मारलं, बेकार मारलं. तुम्ही बघा, अशा गुंडांच्याकडून मारलेली व्यक्ती साधीच असतात. हनुमंतांना हे माहित आहे की लोक घाबरतात कशाला. ज्याच्या पराक्रमावर हे एवढे मिरवतात ना त्याला हाणला की संपला. बघा, आपला राजकुमार आता वरून युद्ध करतोय असं लंकेतल्या माणसाच्या मनात यायचा अवकाश हनुमंतांनी आकाशात उडणाऱ्या अक्षकुमाराच्या दोन्ही पायाला एका हाताने धरलाय. एकाच हातात धरलाय. आता फिरणंच बंद ना. तो सुटण्याचा प्रयत्न करतोय पण सुटता येत नाहीये. एखादी बाई आपल्या नदीवर किंवा पाणवठ्यावर कपडे धुवायला जाते आणि कपड्याचा एक टोक आपल्या हातात पकडते आणि गर्रकन फिरवून दगडावर आपटते ना, तसं हनुमंतांनी गोफन फिरवावी तसं याला गर 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 वर फिरवायला सुरुवात केली आहे. आता फिरवताना थोडाच तो मुकुट बिकुट काय गळ्यातले मौक्तिक मणी माळा शिल्लक राहणार आहेत त्या इथं विखरू लागलेले आहेत. गर 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 फिरवायला सुरुवात केली आहे. आता याचं तर त्याच्यात त्यावेळेला तर कधी डोक्यात काय आलं, डोक्यात येण्यासारखी काय स्थिती असली पाहिजे ना. आणि दणकन ते आपटावं तसं एका भल्या मोठ्या भल्या थोरल्या शिळेवर त्या अक्षकुमाराचं शरीर नेऊन आदळलंय. रावणाच्या पोराचं शरीर आदळलंय. गांभीर्य याचं आहे. हनुमंत असं कुणालाही मारू शकले असते. ज्या रावणाच्या प्रचंड शक्तीवर लंकेतल्या लोकांना विश्वास आहे त्याचं शरीर दणकन आदळलंय. आदळल्याचा परिणाम किती बघा. आजूबाजूच्या परिसरात रक्ताचा सडा पडलाय, हाडांचा चुरा झालाय, भुग्गाच
हाडांचा चुरा झालाय. तडफडायची संधी सुद्धा अक्षय कुमाराला मिळालेली नाहीये. जो काही तडफडला असेल ते हनुमंतांनी पकडलेल्या पायानंतर थोडा वेळ सुटकेसाठीची जी काही तडफड असेल ती असेल. गर्र गर्र असा आकाशात फिरवलाय आणि दानकन आणून एका ह्याच्यावरती आदळलाय. संपला खेळ, संपला. दशग्रीव दशानन लंकेचा अभेद्य राजा रावण, त्याचा महापराक्रमी पुत्र अक्ष हनुमंतांच्या हातून तिथेच संपलाय. सांगायचं कोण, सांगायचं कसं? राजाचा लाडका पोपट मेलाय, राजाला सांगता नाही येतो. पण तरीही ही बातमी रावणाच्या पर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं. अक्षासोबत आलेलं सगळं सैनिक सैरावैरात धावत सुटलाय रावणाच्या महालाच्या दिशेनं. कारण प्रत्यक्ष राजाच्या एका पुत्राचा एवढा वाईट आणि करुण अंत तेही एका वानराच्याकडून अपेक्षितच नव्हता. कसं अपेक्षित ठरावं? ज्याला एक साधारण मरकट समजलं होतं आणि आपला राजकुमार याला मारून टाकेल याची खात्री होती, त्या राजकुमारालाच त्या मरकटानं गरगर फिरवून मारून टाकावं हे पचनी पडलं पाहिजे ना. धावत धावत त्राहिमाम त्राहिमाम करत सैन्य रावणाच्या महालाच्या दिशेनं जाऊ लागलाय. आता लंकेतल्या लोकांचे इंडिकेटर लागलेले आहेत. रावणाच्या पुत्रावरच थेट घाला घातलाय, थेट पुत्रावर घाला घातलाय. या लोकांची अवस्था आपल्या पुत्राविषयीची माहिती नीट सांगत नाहीयेत हे रावणाला कळलंय आणि रावणाने अंदाज बांधलाय की युद्धभूमीवर काय झालं असेल. रावणाच्या लंकेत घुसून रावणाच्या पुत्राला मारणारा हा वानर कोणी साधा सोपा नाही याची जाणीव रावणाच्या मनात झाली होतीच. खरं तर आतून हादरला होता, घाबरला होता रावण. पण घाबरलंय हे दाखवता येत नाही, कारण तो त्रिलोक विजयी लंकाधिपती रावण होता. रावणानं स्वतःला भावनिकरित्या कसं बस सावरलंय. काय बोलावं हे कळत नाहीये, पुढचा निर्णय काय घ्यावा हे कळत नाहीये. कारण आता कोणाला पणाला लावू तर त्याचंही असंच झालं तर काय, असा प्रश्न रावणाच्या मनामध्ये आहे. आणि रावणाच्या मनात जो पुढचा विचार येतोय तो काय आहे, कोणाला निवडतोय हे बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.